जरी जेनजी आळशी असतील तरी त्यांच्याकडे खूप स्किल्स आहेत. अर्धी लोक असं बोलतात की आताचे जेनजी ते वाया गेलेले आहेत, त्यांचे विचार इतके चांगले नाही जेवढं ते सोशल मीडियावरती रील्स काढणं वगैरे. जेनजी फक्त शिव्या घालत नाही, शिव्या सर्वच घालत होते प्रत्येक सरकारला. हे आता कळाले, दिसायला लागले म्हणून ते सर्व म्हणतात. सरकार काम तशी करते, जेव्हा चांगलं काम करेल तेव्हा सर्व चांगलं म्हणतात ना. आता कोणी घाबरत नाही. जेनजी आता फ्रीडम, डायरेक्ट फ्रीडम विचार करतात ना. तर आताचे जेनजी घाबरत नाही. तेव्हाची लोक घाबरत होती म्हणून कुणाला दिसत नव्हतं. आताचे थेट प्रश्न विचारतात म्हणून ते सगळ्यांच्या समोर येतं की जेनजी असे आहेत तसे आहेत. एक इयर असतं प्रत्येक गोष्टीचं की आपला ही स्किल डेव्हलप करायची. आता काही कॉलेजमध्ये जेनजीच म्हणतात ना, कॉलेज करता करता काम पण करतात. मग आता त्यांना आपण असं नाव ठेवणं हे बरोबर नाही. राहुल गांधी हा उचलतोय, जेनजी सोबत आहे तो, म्हणून ठीक आहे. जेनजीसने आता प्रोटेस्ट केला ते चांगल्यासाठीच केला ना, काय गटर बिटर असं बोलून काय होणार नाही. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. गेले अनेक महिने देशात, राज्यात एकच विषय सुरू आहे, तो म्हणजे जेनजीज. या जेनजीज वरती अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. मात्र हे जेनजीज नक्की कसे आहेत, त्यांना काय माहिती आहे, आजूबाजूला आपल्या काय सुरू आहे, किंवा एकंदरीत त्यांचं जनरल नॉलेज असेल, याविषयी आज आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि आता 15 ऑगस्ट आपण साजरा करणार आहोत, तर आपण तो का साजरा करतो आणि त्यांना त्याविषयी काय माहिती आहे, तर आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुझं नाव सांग. दीक्षा. आता कोणत्या इयरला आहेस तू? आम्ही सेकंड इयर SYBA. तर मला सांग, आता स्वातंत्र्य दिन आहे, तर किती माहिती आहे तुला, म्हणजे हा स्वातंत्र्य दिनाविषयी आपण का साजरा करतो? आपण इंडिपेंडन्स मिळालाय ना सगळ्यांना, आपला देश स्वतंत्र झाला, आपण हे म्हणजे दर्शवतो ना. कुणापासून मिळाला? सगळेच क्रांतिकारक आहेत, जसं की भगतसिंग येतात, भरपूर क्रांतिकारक आहेत, लोकमान्य टिळक आहेत, गांधीजी आहेत, आपले सगळेच असे मोठे महान व्यक्ती जे होऊन गेले त्यांच्या पण हे तर ज्यांनी त्यांच्यामुळे मिळालं ते आहेत, पण कुणापासून मिळालं स्वातंत्र्य? ब्रिटिश लोकांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि अजून एक प्रश्न, आता लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण होतं, तर ते कोण करतं? ऍक्च्युली ते बघितलं नव्हतं तर मला नाही माहिती. तर मी हिंट देते, राष्ट्रपती करतात की पंतप्रधान? राष्ट्रपती. तुला काय वाटतं, कोण करतं? राष्ट्रपती. राष्ट्रपती. तर आपल्या देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात 15 ऑगस्टला, आणि राष्ट्रपती हे 26 जानेवारीला करतात. बरं, आता हा एक प्रश्न आहे, जेनजीज बद्दल सध्या चर्चा होतीये, तर जेनजीजला एका लाईन मध्ये कसं तू डिस्क्राईब करशील? खरं बघायला गेलं तर आताचे जे जेनजी आहेत ना, अर्धी लोक असं बोलतात की आताचे जेनजी ते वाया गेलेले आहेत, त्यांचे विचार इतके चांगले नाही जेवढं ते सोशल मीडियावरती रील्स काढणं वगैरे. नुसतं सगळ्यांना, खूप लोकांना असं वाटतं की ते काही कामाचे नाही आहेत वगैरे. पण खरं बघायला गेलं तर जे आताचे जेनजी आहेत ना, ते आधीच्या लोकांपेक्षा जास्त मॅच्युअर आहेत. बघायला गेलं तर जितकं आताचे जेनजी करू शकतात ना, तितकं कोणी नाही करू शकत. जसं आताच आपला प्रोटेस्ट झाला वगैरे, तर त्यात जितके मत त्यांनी मांडलेत ना, आणि जितके जेनजीचे क्वेश्चन आहेत, तितकं तर आपल्या सरकारने खरं तर उत्तरं नाही दिली आहेत. आणि जेनजी आपला अख्खा फ्युचरच जेनजीच्या हातात आहे म्हटल्यावरती मला तर वाटतं की आताचे सगळेच जेनजी आहेत. पण असं बोललं जातं की जेनजीज खूप आळशी आहेत, किंवा त्यांच्याकडे कोणत्या स्किल नाहीयेत. नाही, हे खूप चुकीचं आहे. जरी जेनजी आळशी असतील तरी त्यांच्याकडे खूप स्किल्स आहेत. जर त्यांना जर सपोर्ट मिळत असेल तर ते खूप पुढे जातील स्किल्स मध्ये. पण आपला तितका कुणाचा बॅकग्राऊंड नीट नसतो, कुणाला सपोर्ट नाही मिळत, कुणाचा फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, मग त्यातून असं वाटतं की पाठी राहिलेत. पण असं काहीच नाही. आताचं जेनजी खूप स्किल आहेत त्यांच्याकडे, जसं की AI आलंय आपल्याकडे, आणि AI मध्ये तर एवढं माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे आता एक जेनजीला बोलला होता की म्हणजे आरोप असा केला होता की जेनजीज हे शिव्या खूप घालतात, तर त्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? की फक्त जेनजीज शिव्या घालतात का? जेनजी फक्त शिव्या घालत नाही, शिव्या सर्वच घालत होते प्रत्येक सरकारला. हे आता कळाले, दिसायला लागले म्हणून ते सर्व म्हणतात. सरकार काम तशी करते, जेव्हा चांगलं काम करेल तेव्हा सर्व चांगलं म्हणतात ना. आता कोणी जर झाला कुठे, त्यांच्याकडनं एक अकाउंटेबिलिटी देत नव्हते, त्याच्यापासून ते त्यांच्यावरती काय आपलं स्वतःवर अकाउंटेबिलिटी घेत नव्हते, म्हणजे त्यामुळे त्यांना प्रश्न विचारतात. प्रश्न विचारतात. पहिलं कसं व्हायचं, लोक घाबरायची. आता कोणी घाबरत नाही. जेनजी आता फ्रीडम, डायरेक्ट फ्रीडम विचार करतात ना. तर आताचे जेनजी घाबरत नाही. तेव्हाची लोक घाबरत होती म्हणून कुणाला दिसत नव्हतं. आताचे थेट प्रश्न विचारतात म्हणून ते सगळ्यांच्या समोर येतं की जेनजी असे आहेत तसे आहेत.
तू टीव्ही बघतेस Yes. आणि अपडेट राहण्यासाठी काय बघतेस? न्यूज बघते हा बघतेस? हा आणि follow social media करतेस? तर आहेच. न्यूज मध्ये सगळ्याच न्यूज चॅनल असे काय आमच्या घरी माझ्या पप्पांना पण न्यूज लागतात मग सगळेच न्यूज चॅनल चालू पण असतात. आता मेन स्ट्रीम मीडिया बद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात की ते फक्त ठराविकच गोष्टी दाखवतात, हा, तर असे म्हणून खूप त्यांना आहेत. बघत नाही. तर हा असे खूप चॅनल्स आहेत जे ना फक्त ठराविक गोष्टी दाखवतात, ज्यांना जे मेन दाखवलं पाहिजे ना कदाचित ते लोक नाही दाखवत. कदाचित भीती पण असू शकते किंवा त्यांचा पण असू शकते ना काहीतरी प्रॉब्लेम. पण तेच आहे की जे तुम्हाला प्रॉपर दाखवायचं ना ते दाखवा. आणि मीडिया काय करताय ना काही गोष्टींमध्ये खूप फेक न्यूज पण देतात. ज्या गोष्टी नाही दाखवल्या पाहिजे त्या ते दाखवतात. रियालिटी काय ना ते कोणताच चॅनल परफेक्ट नाही दाखवत. आता सीजेपीचा प्रोटेस्ट झाला, तर त्या प्रोटेस्ट विषयी काय वाटतं तुला, की आता खरंच आपली शिक्षण व्यवस्था सुधारेल? काय मिळेल त्या माहिती, protest? आता आपला जे एज्युकेशन मिनिस्टर आहे ते चेंज तर झालेत पण आता हे पीएम वरतीच आहे ना सगळं की आपण पुढे त्यांची काय सिस्टम असेल काय ते लोक चेंजेस करतील. पण आमच्या मते तरी जे चेंज झालेत त्यांनी तरी कृपया करून चांगल्या सिस्टम काढाव्या. पुढे सगळ्यांना शिकायचं आहे, सगळ्यांचं फ्युचर. आता आम्ही पण कॉलेजला आहे, आम्ही मॅनेजमेंट बघतोय, आमचे पण खूप प्रॉब्लेम असतात पण आम्ही तसंच नाही सांगू शकत सगळ्या गोष्टी. कॉलेजचे पण काही रूल्स रेग्युलेशन असतात. मग तेच आहे की जर तुम्ही आता कोणती सिस्टम काढते तर ती थेट काढा की जे आम्हाला खरंच असेल उपयोगाची. असे काढू नका आता जसं की नीटचे पेपर फुटी झाले, टीईटीचे वगैरे, तर ते प्लीज करू नका. कारण किती लोकांनी स्वतःचा जीव गमावलाय, त्यांच्या मम्मी पप्पांना काय वाटत असेल वगैरे. प्रोटेस्ट झाला बरोबरच, त्यात काही अंधभक्त पण होते ज्यांना अजून पण आमच्या क्लासमध्ये पण आहेत अंधभक्त. तर त्यांचं अजून पण असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी पीएम विरोधात बोललंय ना, आमचे अर्धे प्रिय मित्र बोलतात की ते तुमच्या संस्कारांच्या विरोधात आहे. पण जर बघायला गेलं तर हे संस्कारांच्या विरोधात नाहीये. आम्ही किती दाखवतोय, आम्ही काय सांगतोय हे जर तुम्ही समजूनच घेत नसाल मग आम्ही कोणता पर्याय निवडायचा ते पण आहे ना. एवढं लाठीचार्ज वगैरे झालं, जर पीसफुल प्रोटेस्ट चालू आहे तरी तुम्ही लाठीचार्ज करताय, मग जेनजी तरी काच गप्प बसतील. तुला काय वाटतं की आता जेनझी समोर सध्या कोणते तुमचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा कशावर काम केलं पाहिजे गव्हर्नमेंटने? आमचे आता मॅम आता नवीन सरकार आली, शिक्षण मंत्री आलेत. आता यांचं बी बघू, हे तर चांगलं करतील, स्वतः जबाबदाऱ्या घेतील. जिथं काय आपलं पेपर लीक होत आहे तिथं होणार नाही त्याची काळजी घेतील. आपल्या सोबत आता काही विद्यार्थी आहेत, मी त्यांना प्रश्न करणार आहे. तुझं नाव सांग. ओमकार घोसे, कोणत्या इयरला आहेस तू? थर्ड इयरला आहे. मला सांग, आता जेनझीज बद्दल बोललं जात आहे की जेनझी आळशी आहेत वगैरे वगैरे, त्यांच्याकडे स्किल नाही आहेत कोणत्या. तुला काय जेनझीज विषयी वाटतं? जेनझीज कशा आहेत एका लाईन मध्ये डिस्क्राईब करशील? जसं डिस्क्राईब करायला गेलं तर स्किल्स आपण जेव्हापासून लहानपणापासून आपण जसं जसं वाढत जातो स्किल्स हळूहळू डेव्हलप होत राहतात. एक इयर असतं प्रत्येक गोष्टीचं की आपला ही स्किल डेव्हलप करायची. हा असे घरचे बोलतात, कोणाचे पण काही पण बोलतात की आजकालच्या मुलांना कळत नाही काय नाही, पण एक प्रत्येक गोष्ट एक टाइम पिरियड असतो माझ्या म्हणण्यानुसार की जर का आपल्याला एखादी स्किल डेव्हलप करायची तर त्या स्किलसाठी आपल्याला एक टाइम पिरियड तेवढा लागणारच. तेवढी अपेक्षा घरच्यांना असते, बाकीच्यांना पण असते, ते मी मान्य करतो. पण एखाद्याला डिमोटिवेट करणं की बाबा तुला काही येतच नाही या गोष्टी जनरेशनला पूर्ण बोललं. अख्ख्या जनरेशनला बोलणं हे चुकीचं आहे. कारण की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मेहनत करतच असतो. आणि राहिली गोष्ट स्किल्सची, एक वेळ अशी येते सगळ्यांची की आपला स्किल डेव्हलप होत जातात. फक्त एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत स्किल डेव्हलप होतात ना तोपर्यंत कोणी थांबायला नाही पाहिजे की हा बा कोणतरी काहीतरी बोलतोय म्हणून आपण पार्टी करतोय, ही गोष्ट नको व्हायला. बस एवढंच. ऍक्ट्रेस आहेत कंगना रनौत आणि त्या बीजेपीच्या खासदार सुद्धा आहेत. तर त्यांनी मध्ये एक त्यांचं खूप व्हायरल झालेलं की त्या म्हणालेल्या की जेनझी जनरेशन ही गटर जनरेशन आहे आणि त्या खूप वादात सापडलेल्या त्यांच्या या विधानानंतर. त्याविषयी तुला काय वाटतं जेव्हा जेनझीजला असं बोललं जातं? आता मध्ये प्रोटेस्ट झाला, आता दिल्लीमध्ये झाला, ते महाराष्ट्र मध्ये प्रोटेस्ट झाला. या सगळ्यावरती असं बोलणं मला तरी नाही वाटत. कारण की त्या पण त्यांच्या काळात काय ना काहीतरी प्रत्येक मेहनत करत होते. जर का त्यांना कोणी असं काही बोललं असतं तर ते त्यांना पण चांगलं वाटलं नसतं. आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतच असतो काही ना काही. मी असेल, कोणी पण असेल, आमच्या जनरेशन मध्ये जो कोणी असेल, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीही करतो. आता काय कॉलेजमध्ये जेनझीज म्हणतात ना, कॉलेज करता करता काम पण करतात. मग आता त्यांना आपण असं नाव ठेवणं हे बरोबर नाही ना. की आपण सरळ सरळ काय म्हणतो, तो त्याच्या पद्धतीने करतोय ना मग करू द्या. आपण त्यांना असं नाव ठेवणं, त्यांना डायरेक्ट गटर जनरेशन म्हणणं किंवा काय पण म्हणणं हे या जनरेशनला तरी शोभत नाही माझ्या म्हणण्याचं. तुझं नाव काय? माझं नाव राज आहे. राज, मला सांग, अपडेट राहण्यासाठी काय बघतोस तू?
OTT सोडून? युट्यूब वगैरे असं बघतो, म्हणजे ऑनलाईन लाईव्ह चॅनल्स वगैरे असं बघतो. तसं तर मला गेमिंग करायला खूप आवडतं, सो मी तेच बघतो आता. बातम्या वगैरे अपडेट हा, राहण्यासाठी? तसं एवढं तर नाही बघत, बट बघतो. मला नाही आवडत सगळं पॉलिटिक्स वगैरे हे सगळं, त्यामध्ये आता इंटरेस्ट नाही. हा, आता जेनझीज बद्दल बोललं जात आहे किंवा त्याविषयी तुला काय तुझं म्हणणं आहे? जसं की आता जेनझीज म्हणतात की सगळेच आता सगळ्यांचे करिअर बेस असतात, म्हणजे आता सगळ्यांना करिअर आता करायचंच असतं. म्हणजे काही काहींचे फील्ड वेगळे असतात, आता घरचे फील्ड वेगळे सांगतात की मला घरच्यांकडून हेच करायचं, सो त्यांच्या फोर्सफुली पण आपण काय काय करिअर डिपेंड करतो दुसऱ्यावर. तर त्यामुळे दुसरा करिअर हे नको करायला, म्हणजे सिलेक्ट करायला जे आपल्याला करायचं तेच करायला पाहिजे. मला सांग, आपल्या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? माहिती तुला, हिंदी. म्हणजे आहे की नाही राष्ट्रभाषा? हो. आहे. नाही ना. तसं बघायला गेलं तर देशाची आपली कुठली एक राष्ट्रभाषा नाहीये, पण आपल्याला काही ऑफिशियल लँग्वेजेस दिल्या जे की आपण ऑफिशियल वर्क मध्ये यूज करतो. कोणती? हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल. मराठी जास्त करून आपण एक यूज नाही करत, कारण की ती एक त्या लेवल पर्यंत पोहोचलेली भाषा नाही. ती फक्त एक आपण महाराष्ट्रापुरती धरतो की आपल्या महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी आली पाहिजे कंपल्सरी असेल. जन्मापासून तरी यायलाच हवे, कारण की आपण मराठी जन्माला आलोय. आणि राहिली गोष्ट हिंदी आणि मराठीची, ते झाले आपल्या ऑफिशियल लँग्वेजेस, कारण की इंग्लिश एक इंटरनॅशनल लँग्वेज आहे. आणि राहिली हिंदी, हिंदी अख्ख्या भारतात कोणालाही समजते, सहज समजते. तुझं उत्तर बरोबर आहे. तुझं नाव सांग. विवेक. विवेक, मला सांग, सध्या म्हणजे जेनझीज विषयी जे बोललं जाते किंवा प्रोटेस्ट विषयी सगळ्या गोष्टी बोलल्या जातात, त्याविषयी तुला काय वाटतं? तू सहमत आहेस? कारण प्रत्येक व्यक्ती आपलं आयुष्य जगतोय, ते त्यांना माहित नाही ते लाईफ कसं जगतोय, तो कोणत्या कठीण परिस्थितीमधनं बाहेर येतो, म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम आहे हे तर ते जाणून घेणार नाही. फक्त हे बोलून टाकणार की हे जेनझीज आहेत, ह्यांना तर काय पडलेच नाही. कोण निघाला की त्यांच्या पाठी चला, एक बोलतोय चला आपण जाऊया इथे प्रोटेस्ट करायचं, ते प्रोटेस्ट करायचंय, तर हा भाऊ जाते तर आपण त्याच्या पाठी जाणार. आता CJPचा प्रोटेस्ट झाला, तर त्याच्यानंतर असं बोललं जातंय की आता तरी शिक्षण व्यवस्था सुधारेल. काय वाटतं तुला? सुधारेल? काही बदल होतील? जर त्यांनी पुढाकार घेतला, जर आपलं शिक्षण मंडळ आहे तर होऊ शकतं. अगर त्यांनी काही पुढाकारच नाही घेतला तर काय होणार नाही. आपल्या बोलण्याने सगळेच त्याच्यावरती लक्ष देतील असं सांगू नाही शकत. मला सांग, आता 15 ऑगस्ट येतोय 2 दिवसानंतर, आपण का हा दिवस साजरा करतो? आपला देश स्वातंत्र्य झालेला त्या दिवशी, त्यामुळे साजरा करतात. अगदीच साधा प्रश्न आहे, कारण की याचं उत्तर आत्ताच्या मुलांना किती माहिती आहे म्हणून आपण हा प्रश्न विचारतो. 15 ऑगस्ट आपण 1947 मध्ये जसं आपल्याला भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर ज्या दिवशी स्वतंत्र झाला त्या दिवशी रात्री 12 वाजता काहीतरी एक तो टाइम पिरियड मला नाही सांगता येणार, पण त्यावेळेला जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यावेळेला त्यांनी ध्वजारोहण केलं होतं. आता त्याच कारणामुळे ज्या दिवशी आपण भारत स्वतंत्र झाला, ब्रिटिश भारतातून निघून गेले, त्या एक बोलतात ना की आपण जी केले, आपल्या जेवढे पण रिव्होल्युशन मुवमेंट झाल्या त्या सगळ्यामध्ये आपल्याला कुठेतरी आपण जिंकलो, किंवा आपल्याला तो एक दिवस असा ठेवावा की आपल्या देशासाठी कुठला एक दिवस असावा, तो म्हणजे 15 ऑगस्ट, ज्या दिवशी आपण स्वतंत्र झालो. आपल्या सोबत एक विद्यार्थी आहे. तुझं नाव काय? माझं नाव शिवशान कांबळे. मला सांग, आपल्या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? आपल्या देशाची कुठलीच राष्ट्रभाषा नाहीये. मग कोणती भाषा आहे? महाराष्ट्रात तर मराठीच आहे. म्हणजे राष्ट्रभाषाच नाहीये. ओके. मला एक सांग, आता CJPचा प्रोटेस्ट झाला, त्याच्यानंतर आपल्या जे शिक्षण मंत्री त्यांनी राजीनामा दिला. काय वाटतं, आता शिक्षण व्यवस्था सुधारेल? नाही, सुधारण्याचं तर मला असं तर वाटत नाही, कारण त्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली ना. त्यांनी जस्ट असं फक्त रिझाईन दिलं, कारण एवढ्या मुलांना मारलं तिथे, तर एक एपोजॉलॉजी तर केली पाहिजे की हा एवढ्या मुलांना नाही मारलं पाहिजे. ते स्टुडंट्स आहेत का कुठले, काय त्यांनी काही क्राईम नाही केलं ना, काय नाही केलं, एवढ्या मुलांना मारलं आणि त्याच्यावरनं काहीच रिप्लाय नाही आला. इव्हन मोदीजी या फिर जे प्रधान म्हणजे एज्युकेशन मिनिस्टर होते त्यांच्याकडून पण काहीच नाही आलं. आणि आतापर्यंत म्हणजे एवढ्या मुलांना मारलंय, तर त्यांच्यासाठी त्यांना न्याय दिला पाहिजे ना. ते स्टुडंट्स आहेत ऍट दी एंड, आणि ते आपले कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, त्यासाठी ते लढतात. त्यासाठी एज्युकेशनसाठी पुढे यावं लागतंय, एज्युकेशनसाठी आवाज उचलावं लागतं. तर हे कुठेतरी कॉन्स्टिट्युशनला दाबलं जातं. पण आता जेव्हा हे जेनझी जेव्हा बोलत नव्हते, आता ते बोलतात, पण जेव्हा हे बोलत नव्हते त्यांना असं बोललं जायचं की जेनझी ही आळशी आहे किंवा या जनरेशन मध्ये काही स्किल नाहीयेत, असे आरोप व्हायचे. किंवा आता एक बोललं होतं की ही जनरेशन जी आहे ती शिव्या वगैरे खूप देते, असे भरपूर आरोप जेनझीला बोलले जातात. त्याविषयी काय वाटतं तुला? नाही, हे खूप खोट आहे. ही ज्यांची अनस्किल्ड आहे किंवा अनएम्प्लॉयड असं बोलण्याऐवजी जे बसलेत सर्व त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे हे दाखवलं पाहिजे.
हे सर्व एम्प्लॉईड आहेत, सर्व शिकलेले आहेत, म्हणून त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी बाहेर आलेले आहेत ते. की असं नाही की फक्त इंस्टाग्रामवर हॅशटॅग आणि स्टोरीज टाकतात, ते त्याच्या मार्फत स्वतः बाहेर येत आहेत आणि येत आहेत ते. असं नाही की एकदम शिवे वगैरे काय, शिवी तर आता पण तुम्ही कंगना रनौत बघितला, ते तर खूप व्हायरल होते. कंगना रनौत बोललेली की ही जनरेशन गटर जनरेशन आहे. तिचं काय नाहीये, तिने तर एक स्टेटमेंट मी ऐकलं रील मध्ये, मी पण शुअर नाही, की तिने बोललंय की जी आझादी भेटलेली ना आधी, ती भीक म्हणून भेटलेली, आणि 2014 नंतर आझादी भेटली. म्हणजे भगतसिंग हे सर्व जे शहीद झाले त्यांनी भीक मागितली, असं तिला बोलायचं. तर याच्यावर क्वेश्चन उचलला पाहिजे, आणि ती एक पॉलिटिशियन आहे, तिने असं कसं बोललं पाहिजे, हे चुकीचं आहे. मला सांग, आता सध्या म्हणजे 15 ऑगस्ट आपण साजरा करतोय, तर आपण का साजरा करतो? कारण आपल्याला 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्याला इंडिपेंडन्स भेटलेला, आझादी भेटलेली, त्यासाठी आपण साजरा करतो. आणि अजून एक प्रश्न आहे की तुला कोणता राजकारणी सध्याचा आवडतो आणि का? मला राघव चड्डा आवडायचा, कारण मी पण सीएम आहे, तेच त्या फील्ड मध्ये होतो, पण तो पण बीजेपी मध्ये शिफ्ट झाला. म्हणून सध्या तर कोणी नाही, पण सध्या राहुल गांधी हा उचलतोय, जेनझी सोबत आहे तो, म्हणून ठीक आहे, तर त्याला सपोर्ट करू शकतो मी. पण तुला काय वाटतं, राहुल गांधी म्हणजे त्यांच्याविषयी पण अनेक गोष्टी बोलल्या जातात, पण किती जेनझीज त्यांच्या सपोर्ट मध्ये आहेत, किंवा तुझे मित्र काही असतील, काय वाटतं? हो, आहेत ना, माझ्या जेवढे कनेक्शन मध्ये आहेत ते सर्व आहेत त्यांच्या सपोर्ट मध्ये. आणि तर पॉलिटिक्स मध्ये सर्वच तसेच असतात, पण थोडं असतात ना की आपल्याला कोणाचे पॉइंट सही वाटतात, तर आपण त्याला सपोर्ट करतो. आपल्यासोबत आता काही मुली आहेत, तुझं नाव सांग. आर्या रमेश माने. कोणत्या इयरला आहेस तू? मी आता 12th ला आहे. आता सीजेपीचा प्रोटेस्ट झाला, त्याच्यानंतर जेनझीची सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे, पण बरेच असं बोललं जातं की जेनझीज हे शिव्या खूप देतात, असे आरोप त्यांच्यावर केले जातात, तर याविषयी काय वाटतं? शिव्या देतात कारण आता शिक्षणात खूप काय बदल झाला, आणि जे प्रोटेस्ट झालं ते तर चांगल्यासाठीच झालं, कारण शिक्षणात खूप बदल झालाय, आणि एज्युकेशन मिनिस्टर बदललं ते तर चांगलंच झालं. आणि पण शिव्या देतात असं जेनझीज वरती सतत आरोप केला जातो, त्याविषयी काय वाटतं, की फक्त जेनझीज शिव्या देतात का? नाही, जेनझीज नाही फक्त शिव्या देत, शिव्या दिल्या तर चांगल्यासाठीच दिल्या ना, की शिक्षण पूर्ण व्हावं, मुलांच्या काही इच्छा असतात, शिक्षणाची फी खूप असतात म्हणून. आणि मुलं बाकीच्या शिवाय तर असं फक्त फ्रेंड्स मध्ये असतं ते तर नॉर्मल असतं. मला सांग, आता आपल्या एक ऍक्ट्रेस आहेत कंगना रनौत, आणि त्या भाजपच्या खासदार सुद्धा आहेत, तर त्या असं म्हटल्या होत्या की जेनझीज जनरेशन ही गटर जनरेशन आहे, म्हणजे पूर्ण जनरेशनलाच बोलल्या. हे चुकीचं आहे ना, जेनझी हे गटर जनरेशन नाहीये, ते जे जेनझीसने आता प्रोटेस्ट केला ते चांगल्यासाठीच केला ना, काय गटर बिटर असं बोलून काय होणार नाही. तुझं नाव काय? मुस्ताक शेख. मुस्ताक, आता कोणत्या वर्षाला आहे, शिकतोयस तू कॉलेजमध्ये? 3rd year. मला सांग, आता 15 ऑगस्ट येतोय 2 दिवसानंतर, 15 ऑगस्ट बद्दल तुला काय माहितीये? 15 अगस्त के दिन 15 अगस्त 1947 को हमारा देश आजाद हुआ था, और बस इतना ज्यादा उतना पता नहीं. तर मला सांग, आता सीजेपीचं प्रोटेस्ट झालं, तर आता प्रोटेस्ट नंतर जेनझीजला बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात आहेत की जेनझीज खूप शिव्या वगैरे देतात, किंवा त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्याविषयी तुला काय वाटतं? वो तो फिलहाल हमारे लिए किए थे, क्योंकि आपको तो पता ही है उस पेपर लीक की वजह से कितने लोग की मौत हो गई थी. लेकिन जेनजीज के बारे में बोला जाता है कि वो गालियां बहुत देते हैं, वो एक्सप्रेस उनका होने का वही तरीका है. जनरेशन ही है गाली देने का. आजकल बच्चे भी अपने मुंह से पहला गाली निकालते हैं. अभी मुझे बताओ कि कंगना रनावत ने एक स्टेटमेंट कुछ दिनों पहले किया था कि जेनजीज गटर जनरेशन है, तो क्या उसके बारे में आपको लगता है? नहीं, फिर ये तो गलत है. जेंजेस में तो हम भी आते ही हैं, हम अपने आप को थोड़ी ना बोलेंगे गटर के हैं हम. फिर अपडेट रहने के लिए क्या करते हो? अब अपडेट रहने के लिए अपना इंस्टाग्राम है, उस पर सब पता चल जाता है. तो न्यूज देखने की कोई जरूरत ही नहीं पड़ती है. जो रहता है सब आजकल ट्रेंडिंग ही चलता है, तुरंत न्यूज तुरंत इंस्टाग्राम पे आ जाती है, उसमें अपडेट रहने की जरूरत ही नहीं पड़ती. बाकी घर वाले देखते हैं तो उसमें भी पता चल जाता है नीचे. अभी जेनजीज के सामने कौन सी समस्याएं दिख रही है फिलहाल? फिलहाल तो अभी कुछ नहीं दिख रही. फिलहाल एक था वो खत्म हो गया है. अभी एक जगह और सुनो प्रोटेस्ट चल रहे हैं, पता नहीं किस चीज का है उतना. लेकिन अभी लगता है कि ये प्रोटेस्ट होने के बाद कुछ सुधारणाएं होंगी हमारे शिक्षण व्यवस्था में? अभी धीरे धीरे अब ये वो बनते जा रहा है, ट्रेंडिंग बन जा रहा है. थोड़ा भी कुछ हुआ चलो प्रोटेस्ट कर लेते हैं, ये कर लेते हैं. अब वो ऐसा ही हो गया. अब ये भी एक नॉर्मल हो गया है.
फर्स्ट टाइम जो होता है वही होता है, फिर उसके बाद ये रेगुलर शेड्यूल बन जाता है कि चलो कुछ नहीं, चलो प्रोटेस्ट में चलते हैं, अब इधर नहीं हो रहा, चलो प्रोटेस्ट कर लेते हैं। तुम्हारे हैं ऐसे क्लास में कोई बच्चे? नहीं, मेरे क्लास में तो कोई नहीं। क्या ऐसा साधारण क्या माहौल है बच्चों में, मतलब तुम्हारे एज के या जेंजीज में क्या देखने को मिलता है? नहीं, आसपास? कुछ नहीं, ज्यादातर कुछ नहीं, सब पढ़ाई में ही आते हैं। इधर तो अपने मतलब से मतलब रखते हैं, कॉलेज आते, घर जाते, कॉलेज आते, घर जाते, बस।